आता अंतिम टप्प्यात आहे. बाबासाहेब साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुठे निवडणूक झाली नाही, पण परभणी जिल्हा असा क्रांतिकारी जिल्हा आहे की इथे एकच ठिकाणी निवडणूक होती. शेवटच्या दिवशी कशा प्रकारचं आमच्यावर दडपण होते आम्हालाच माहिती. सन्माननीय नावंडकर साहेब आणि मी आम्ही गाडीत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात ताकदीनं काही लोक फोन करत होते की मी तुम्हाला आता व्यासपीठ आवश्यक, पण 25 कोटी 50 कोटी पर्यंत ऑफर देणारे जे लोक होते त्यांना नाकारणारा कोणता उमेदवार असेल तर उमेद नाव त्यांना ही निवडणूक सुद्धा निवडत काढायची, पण आपल्या तत्वाला राहणारा एकनिष्ठ माणूस, आपल्या पक्षाला राहणारा एकनिष्ठ माणूस, आणि त्यांनी माझ्या समोर या तुमच्या समोर ही गोष्ट सांगतोय की माझ्या समोर त्यांनी फोनवर समोरच्या फार मोठ्या व्यक्तीला सांगितलं की साहेब मला 30 वर्षाच्या माझ्या अथक अशा परिश्रमातून आणि तपस्यातून माझ्या नेत्यांनी सन्माननीय उद्धव साहेबांनी मला एबी फॉर्म दिलेला आहे, मला तुम्ही 100 कोटी रुपये दिले तरी मी आता माघार घेणार नाही. अशा प्रकारचा एकनिष्ठ माणूस आज आपल्या समोर, म्हणून याला आपल्याला निवडून द्यायचं का नाही याला आपण ठरवलं. शेवटी आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेला, पैसे आज येतील उद्या जातील, पण आपली तत्व आपली निष्ठा आणि आपलं मन काय म्हणतंय यावर सुद्धा आपण थोडासा विचार करू. निवडणुकीमध्ये काही का बाजार नाही, कोण काय बोली लावायला म्हणून आपला उमेदवार काय, किती चारित्र्य संपन्न आहे, गेल्या 30 वर्षामध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे, पुन्हा 6 वर्ष जर आपण याला संधी दिली तर या शहराचा या दोन्ही जिल्ह्याचा काय विकास करू शकतो हे सुद्धा आपण विसरतो. महानगरपालिकेची निवडणूक होती, प्रचंड आमच्याकडे गर्दी होती तिकिटाला सुद्धा. इतक्या मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षात असताना सुद्धा मला वाटत नाही की महाराष्ट्रात कुठं झाला असेल अशा प्रकारची क्रांती परभणी घडली. आणि परभणीमध्ये उभाटाचा महापौर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ताकदीने उभा राहिलो आणि सय्यद इक्बाल सारखा तरुण युवक महापौर करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. अनेक ठिकाणी आरोप झाले, अल्पसंख्याक माणसाला तुम्ही कसं काय महापौर करू शकता, त्याचं सुद्धा आम्ही व्यवस्थित उत्तर दिलं. आणि भविष्यामध्ये सुद्धा जे चांगले काम करतो त्याला संधी देण्याचं काम करतो. आज एक अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार तुमच्या समोर होता, त्यांनी गेल्या 30 वर्षामध्ये आता असं परिश्रम करण्याची सुरुवात केली. आता काही लोक असे आले पैशाच्या गोष्टी काय 10 लाख देतो, 15 लाख देतो, 20 लाख देतो, आणि काय घडलं मागवलं काय घडलं पाहिजे आणि कोणाचे पैसे आहेत कोणाच्या पैशावर दिलेला असतात आणि आमचे काय हे काय मतदान काय विकत घेण्यासाठी या सुद्धा गोष्टी आपण सगळ्या लक्षात घेऊ. आज जर नावंडकर साहेबांना वापस 25 कोटी घेऊन गेले असते तरी निवडणूक सुद्धा झाली नसते, पण तुम्ही सर्वसामान्य जनतेला आम्ही काय प्रश्नाचं उत्तर दिलं असतं. हे संविधान आहे का नाही, देशात विचार मांडायचा का नाही, मतदान करायचं का नाही, या गोष्टीवर सुद्धा आपण लक्ष देऊ. आज संपूर्ण मार्केटमध्ये एकच चर्चा आहे, त्याला मुलं पैसे आले 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 मानवपर्यंत आले 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 कापूपर्यंत आले 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 कापीवर घातलेला आले आणि काय भेटा लागला. चला चला 8 लाख रुपये या गाडी बसा, शिवबासाला झाला 2 लाख कुठे देऊ, 5 लाख कुठे देऊ, 10 लाख कुठे देऊ, आणि काय तुमच्या तुला माहिती काय करता काहीतरी विचार ठेवा लागणार. कोणी रात्री कोणाकडे मीटिंगला बोलायला नेते मंडळी विरोधी पक्षाचे नेते मंडळी बोलायले, सत्ताधारी बोलायले, कोणाच्या कोणाला ताळमेळ घ्यायला नाही. शहरात आपण कोणत्या पार्टीतून निवडून आलो, आपल्यावर पार्टीचे किती उपकार आहे हे तुम्ही विसरता कामा नये. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, या शहराचा विकास करायचा असतो, हे लोकतंत्रावर आपल्याला आबादी ठेवायचं असतं, निश्चितप्रमाणे आपल्या मनाला आधी कोणी विचारा आपल्याला विचार. महानगरपालिकेमध्ये साहेब आमचा कोणी एक माणूस सुद्धा बनवला, आम्ही सर्वांना एकत्र घेऊन कोणाच्या कार्यालयाला सोडून दिवस रात्र नावाला सर्वांनी मेहनत केली. 4 वाजेपर्यंत जवळपास 2 महिने आम्ही झोपलो आणि महानगरपालिका ताब्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त काम केलं असेल तर डॉक्टर विवेक काम केलं. प्रत्येक कोणत्या समाजाचा आहे कोणाचा हे न बघता निवडून कोण येत आहे. साहेबाला काही पैसे कमी पडायले, सकाळी सकाळी 5 लाख रुपये, साहेबाला 10 लाख रुपये,
कधी त्यांनी असं बघितलं नाही या कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या वार्डाचा आहे, आपल्याकडे येईल का, परत मतदान होईल का, परत विधान परिषदेवर उभा राहणार आहे माहीत नसताना सुद्धा फक्त चांगली शक्ती इथं कामाला यावी यासाठी त्यांनी काम केलं. म्हणून माझी तुम्हाला परत विनंती आहे की निवडणुकीची प्रक्रिया पार करत असताना जे काही डॉक्टर विवेक नावकरांनी सांगितलं की आम्ही सुद्धा कुठं कमी पडणार नाही, पण जसं आम्ही कुठं कमी पडणार नाही तुम्ही सुद्धा तसं कमी पडणार नाही. नाहीतर आज ह्याच्या गाडीत उद्या त्याच्या गाडीत, आज ह्याच्या घरी उद्या त्याच्या घरी, हे काम तरी तुम्ही करू नका, हे पाप करू नका. कारण तुमचा उमेदवार हा सुशिक्षित उमेदवार आहे, ह्याची काय दारूची गर्दी नाही, याचा काय कॉन्ट्रॅक्ट नाही, याचा काय कोणता क्लब नाही, याची कोणाला लुटलेला नाही, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं. आता माणुसकीवरचा विश्वास या समाजातला उठून जाण्याशिवाय राहणार. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की नावंदर साहेब उभा नाही तिथे मीच उभा आहे, म्हणून कसल्या प्रकारची कमतरता पडणार नाही ते तुम्हाला जाहीर या व्यासपीठावर तुम्हाला सांगतोय. एवढा शब्द घेतो की आपण सगळ्यांनी मिळून याला एक गटा मतदान केल्यानंतर निश्चित प्रकारे नावंदर साहेबाचा विजय हा आपल्या दरवाजाने घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणता की मतदान नसताना सुद्धा तुम्ही कसं काय असं बोलताय, तर ठीक आहे, आपल्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी काय मी व्यासपीठावर सांगणार नाही. पण आज तुम्हाला एवढं सांगतो की ज्या दिवशी काउंटिंग होईल त्या दिवशी डॉक्टर विवेक नावंदर कमीत कमी 100 मताच्या